पप्पांना कामाला जायचं होतं, पण राया का पप्पांना सोडतच नव्हता. मग नंतर मी त्याला बाहेर घेऊन गेले आणि मग तिथे जेत भेटला, मग जेतसोबत थोडंसं खेळून मग परत घरी आलो. आज मी रायासाठी काहीतरी स्पेशल बनवलं होतं आणि ते बनवून तयारच होत होतं. तोपर्यंत राया खेळत होता आणि इथे हे तयार झाले होते. पालक आणि बटाट्याची रेसिपी मी काहीतरी वेगळी ट्राय केली होती आणि म्हटलं बघू आता. रायाला तर अजून दात आले नव्हते, पण तरी म्हटलं हा चावू शकेल की नाही. तरी पण तो असं एकदम चावल्यासारखं करत होता आणि खात होता. तोपर्यंत गवारची भाजी निवडून घ्यावी म्हटलं आणि रायाला आवरून झोक्यात टाकलं, तर तो मला पलटी मारून सुद्धा झोक्यातून पाहत होता. आणि नंतर आवरून तो झोपी गेला आणि मग चपाती भाजी तयार होती तोपर्यंत रिधानला आणि मला जेवायला घेतलं. आणि मग तो परत उठला संध्याकाळच्या टायमाला. मग परत आम्ही दूध चपाती खाल्ली आणि मग आता पप्पा येणार होते. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर पप्पाने रिधानला सरप्राईज म्हणून इथे खत्री बंधूच्या इथे आलो होतो आणि मँगो मस्तानी तर त्याला इतकी आवडली होती की तो मला देतच नव्हता. आणि नंतर रायाही त्याची आईस्क्रीम आणि ओढत होता की त्याला खायची आहे. मग अशी ही आमची मस्ती चालू होती आणि त्यात म्हणलं थोडासा फोटो काढून घ्यावा, पण पोरं काही स्टेबल राहतच नव्हती. तोपर्यंत पप्पाला पण मस्तानी खायची होती. मग राया तवा पण त्यांना खाऊ देत नव्हता आणि स्वतःच करायचा त्यांनी चमचा घेतल्यावर.